आज डिग्रस गावच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमीच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे। डिग्रसमध्ये जवळपास त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती होत आहे आणि यापुढे बी होणार आहे। आणि ज्या लोकांना अडचण आहे आणि जी लोक शासनाची आणि बाकी प्रशासनाला गुमराह करत आहेत, चुकीच्या बाबी सांगत आहेत आणि पोलीस प्रशासनानं कुठलीही चौकशी न करता आमच्या शिवप्रेमी लोकांवर मित्रांवर जवळपास 50 लोकांना नोटिसा दिल्या, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण की एक बाजू ऐकायचं आणि एका बाजूने चालायची चुकीची भूमिका आहे। खरं तर पोलीस प्रशासन असेल गावात येऊन त्यांनी तिथं चौकशी करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत। राहिला प्रश्न कब्रस्तानचा, कब्रस्तानला 4 ठिकाणी जागा आहे, 3 ठिकाणी ऑलरेडी जागा आहे। त्या जागी जिथं त्यांनी दफन करतात त्या ठिकाणी कुठलाही पुरावा त्यांचा नाही, त्या ठिकाणचा 7/12 आजही ढगेमामाच्या नावावर आहे। खरं तर त्यांनी मुस्लिम बांधवांनी सगळ्यांनी मिळून एक ठरवलं पाहिजे, एक स्मशानभूमी घ्यावं। ज्याच ठिकाणी स्मशानभूमीची जागा नाही, कायदेशीर नाही, त्या ठिकाणी वाद करण्यामध्ये अर्थ नाही। आम्ही सगळे हे डिग्रसकर 4 दिवसानं तयार होऊन आधीत आलेले आहेत। जर त्या दिवशी विरोध करायचा राहिला तर त्या दिवशीच विरोध झाला असता जागेवर। आज सगळ्यांनी सामंजस्य भूमिका घेऊन आलेले आहेत। तर पोलीस प्रशासन आणि मुस्लिम बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही कायदेशीर चला, कायदेशीर मार्गाने चलावे। अन्यथा आम्ही शिवप्रेमी आम्ही कायदेशीर मार्गाने चलून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं झेंडा लागलेला आहे तिथं कायम झेंडा तिथंच राहील, शिवजयंती तिथंच व्हायची। जर शिवजयंती जर आम्ही महाराष्ट्रात करत नसेल, जर शिवजयंती आम्ही मराठवाड्यात करू शकत नसेल, जर डिग्रसमध्ये शिवजयंती करत नसेल तर मग पाकिस्तानमध्ये जाऊन करायचं का आम्ही? हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। शिवजयंती होणार तिथंच होणार, सगळ्यांनी सामंजस्य भूमिका घ्यावं। आम्ही घेणार नाही, कारण आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आणि आम्ही कुणावर अन्याय करणार नाही आणि तिथं आमची भूमिका न्यायाचीच आहे आणि आम्ही चुकीच्या बाबीनं वागलेलो नाही। तात्काळ पोलीस प्रशासनाने जी नोटिसा दिलेल्या आहेत ती रद्द कराव्या, अन्यथा शिवप्रेमी जनता आणि आम्ही सर्वजण शांत बसणार नाही। आम्ही त्वरित रस्त्यावर उतरू। जय हिंद, जय महाराष्ट्र।